in Ritvik, we have a future hero. Now introducing Ritvik Kendre as shining star of Marathi film industry. मराठी सिनेमा, मराठी प्रेम कहाणी वयात आली असं म्हणायला काही झालं. नमस्कार मित्रांनो, मी तुनीर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो विजनरी स्टुडिओच्या सिने अप्रिसिएशन या स्पेशल एपिसोडमध्ये. हा एपिसोड स्पेशल यासाठी आहे, याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे हा एपिसोड मी मराठीत करतोय. येस, आतापर्यंत आपण हिंदीतच एपिसोड केले, कारण हिंदी फिल्म्स किंवा हिंदी सब्जेक्टवर आपण बोललो, अप्रिसिएशन सिनेमा याबद्दल. आणि आत्ता आपण मराठीबद्दल बोलतोय कारण मराठी फिल्म आहे आजचा विषय. आणि दुसरं कारण हे आहे, हा स्पेशल यासाठी आहे की ही जी फिल्म आहे ज्याविषयी आज आपण बोलणार आहेत, ती फिल्म माझ्या प्रिय मित्र ऋत्विक केंद्रे याची आहे. सो माझ्यासाठी हा स्पेशल एपिसोड खूप आहे, कारण माझ्या मित्राची, तुम्हाला समजू शकतात, जेव्हा तुमचा एक कॉलेजचा मित्र जो तुमचा खूप जवळचा मित्र असतो, तुम्ही त्याच्यावर खेळता, खाता, उठता, बसता आणि खूप मजा करता. कॉलेजमध्ये आम्ही एकत्र रिहर्सल्स करायचो आणि नाटकात कामं करायचो. त्यावेळेला त्या मित्राची जेव्हा एखादी फिल्म, एखादा चित्रपट मार्केटमध्ये रिलीज होत असेल आणि तो खूप वेळानंतर रिलीज होत असेल, जो खूप टाइम अडकलेला, तो एक वेगळा आनंद असतो. आणि तो आनंद आज मला आहे, त्यासाठी हा स्पेशल एपिसोड आहे. मराठी चित्रपट सरगम या चित्रपटाद्वारे ऋत्विक केंद्रे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण वेगळ्या पद्धतीने करतोय. तो आत्तापर्यंत तुमच्या आवडीच्या सिरियलमध्ये, नाटकांमध्ये खूप कामं करत होता आणि भरपूर सारे प्रयोग करत होता. त्यानंतर हा मराठी चित्रपट लोकांच्या भेटीला येतोय, सरगम. हा थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी, आणि तो तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये पाहायला मिळेल. मी त्या स्क्रीनवर तुम्हाला थिएटरचे रिलीजची लिस्ट दाखवतोय. ही लिस्ट तुम्ही बघू शकतात. मुंबईमध्ये गोरेगाव हब मॉल इथे या चित्रपटाचे शोज लागलेत आणि ठाण्यामध्ये विवियाना मॉल इथे या चित्रपटाचे शोज लागलेत. त्यामुळे तुम्ही तिकीट काढून हा चित्रपट पाहायला जा, हे माझं आवाहन सर्वप्रथम असेल. त्यानंतर इतर जिल्ह्यांचे शोजही तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील. हे सगळे शोज पुण्याला आहेत, बाकी सातारा, नाशिक, इतर जिल्ह्यांमधले शोज पण तुम्ही जाऊन चेक करू शकतात. बुक माय शोवर याच्या तिकीट्स अवेलेबल आहेत. आज रिलीज जरी झाली असली शुक्रवारी, तरी या फिल्मचा लॉन्च जो आहे, प्रीमियर म्हणू शकतो, किंवा खास मित्रांसाठी, परिवारासाठी आणि इतर पत्रकारांसाठी एक स्क्रीनिंग अरेंज केली गेलेली रवींद्र नाट्य मंदिरच्या पुल अकादमी येथे. आणि त्या स्क्रीनिंगमध्ये भरपूर इंडस्ट्रीमधले लोक आलेली, जसं तुम्ही पाहू शकता इथे ग्लिम्स व्हिडिओ अनंत महादेवन आलेले, नंतर भरपूर सारे कटहलचे रायटर होते, इतर शुभचिंतक तिथे उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे वामन केंद्रे सर, गौरी केंद्रे मॅडम, ऋत्विक केंद्रेचे आई वडील, तर खूप सारे दिग्गज इथे उपस्थित होते. सगळे पत्रकार बंधू, पत्रकार संघातले सगळे मान्यवर उपस्थित होते, पुल अकादमीचे मान्यवर उपस्थित होते, भरपूर सारा मित्र परिवार, रंगपीठचे सगळे स्टुडंट्स पण उपस्थित होते. वामन केंद्रे सर उपस्थित होते, या सगळ्या इव्हेंटचे साक्षी होते ते. आणि त्यांनाही आनंद होत होता, कारण ऋत्विक केंद्रेची ही मूवी रिलीज होते यासाठी. सो मित्रांनो, या चित्रपटाबद्दल बोलण्याआधी किंवा काही गोष्टी सांगण्याआधी, चर्चा करण्याआधी मला स्पेशली सांगायचं आहे ऋत्विक केंद्रे या कलाकाराबद्दल. आणि स्पेशली का सांगायचं आहे, कारण खूप सारे मराठी फिल्म्समध्ये ॲक्टर्स येतात, त्यांचं लॉन्च होतं, चांगल्या चित्रपटांद्वारे लॉन्च होतं, चांगल्या TV सिरियल्सद्वारे ते बाहेर माध्यमात लोकांसमोर येतात. पण ऋत्विक केंद्रे हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. मुळातच तो खूप चांगला माणूस आहे, खूप स्वभावाने सुंदर असा मुलगा आहे, दिसायला देखणा आहे. आणि त्याचबरोबर ऋत्विक केंद्रे एक वेगळा एक्स फॅक्टर घेऊन इंडस्ट्रीमध्ये आलाय असं मला स्वतःला जाणवतं. म्हणजे त्यात एक सुरुवातीपासून चाम होताच, पण तो त्याला गवसला फार उशिरा आहे आणि तो आत्ता गवसलेला आहे त्याला. आणि तो या वेळेला इंडस्ट्रीत अशा पद्धतीने येतोय
जिथे तो एक स्टार बनण्याची सगळी लक्षणं दाखवतो हे तुम्हाला चित्रपट बघून कळेलच. त्या मुलाचा एक वेगळा स्टँड पॉइंट तुम्हाला परफॉर्मन्समध्ये जाणवेल आणि त्याची जी कॅलिबर आहे इंडस्ट्रीमध्ये पुढे वेगवेगळे प्रयोग करण्याची तीही तुम्हाला जाईल. आणि या चित्रपटात तुम्ही पाहू शकाल की ऋत्विकचे कॅलिबर खूप जास्त आहे. तो वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्याची ताकद ठेवतो, तो वेगवेगळे पात्र करण्याची ताकद ठेवतो आणि महत्वाचं म्हणजे तो इवन वेब सिरीज करू शकेल, तो सिरियल करू शकेल, तो टीव्ही शो करू शकेल, तो एक्सपेरिमेंटल मूवीज ही करण्याची ताकद ठेवतो. हे इथे जाणवायला तुम्हाला सुरुवात होईल. म्हणजे या इव्हेंटमध्येच फिल्म लॉन्चच्या एक उल्लेख असा आलेला कि हा अमोल पालेकर इंडस्ट्रीला मिळालेला आहे नवीन. एक्टिंग की बात अगर मैं कहूँ तो ऋत्विक कमाल के अभिनेता हैं और मुझे वो वैसे ही लग रहे हैं जैसे अमोल पालेकर जब आए थे तो जिस तरह से उनका स्वागत हुआ बिल्कुल उस पैटर्न के एक्टर हैं, उसे उनके काम को आगे बढ़ाएंगे ये, और हिंदी फिल्मों में भी इनको काम करना चाहिए. मी त्याला एक्सटेंड करून काहीतरी वाक्य वापरेन की अमोल पालेकर सारखा ऍक्टर मिळाला तर प्लस इंडस्ट्रीला एक एक्स फॅक्टर असलेला स्टार ही मिळालेला आहे. तर मी त्याला स्पेशली म्हणेन की शायनिंग स्टार ऑफ मराठी सिनेमा हा तुम्हाला पाहायला मिळणार ऋत्विक केंद्रेच्या रूपाने. कारण एक स्टारची जी क्वालिटीज असायला पाहिजे, ते जे एक्स फॅक्टर पाहिजे एका ऍक्टर मध्ये स्टार वालं, ते सगळं तुम्हाला ऋत्विक केंद्रेमध्ये पाहायला मिळेल. I think in Hrithik we have a future hero. So I think we can look forward to many more performances from you. You looked very unpredictable, and I think that is the biggest asset for an actor. So all the best. आणि जे हे चित्रपट पाहतील ऋत्विकला ओळखतात त्यांना मी जे म्हणतोय ते नक्कीच समजेल आणि ते माझ्याशी नक्कीच सहमत होतील या मतावर. सो एका वाक्यात सांगायचं झालं तर शायनिंग स्टार ऑफ मराठी सिनेमा हॅज अराइव्ड बाय द नेम ऑफ ऋत्विक केंद्रे. आता आपण बोलूया चित्रपटाच्या सब्जेक्टवर. चित्रपटाचा सब्जेक्ट मी थोडासा स्पॉइलर अलर्ट देईन. मी पूर्ण मूवी बद्दल नाही सांगणार कारण मग ती मजा जाईल, पण थोडासा स्पॉइलर अलर्ट आहे तर समजून चला. मी जास्त डिटेल नाही जाणार, पण वरवरचे काही महत्वाचे पॉइंट्स तुम्हाला सांगणार आहे. की एक ही फिल्म महत्वाचा मुद्दा म्हणजे मेंटल हेल्थवर बोलते. तुम्हाला ते ट्रेलरमध्ये बघूनही लक्षात येईल, जो की एक महत्वाचा टॉपिक आहे. कारण आजच्या जनरेशनमध्ये जेन झीजमध्ये पण मेंटल हेल्थ, मेंटल इश्यूजना घेऊन अवेअरनेस खूप जास्त आहे आणि ही फिल्म पण तशा टाईपच्या एका पात्राबरोबर, एका कॅरेक्टर बरोबर होणारे मेंटल इश्यूज त्याच्यावर भाष्य करते. दुसरं महत्वाचा मुद्दा की आपल्याला एक आदिवासी पाडा, तांड्यावरची वस्ती काय असते हे सगळे शब्द नव्याने ऐकायला मिळतील. महत्वाचं म्हणजे शहरातल्या लोकांना, मग गावच्या लोकांना मोस्ट प्रॉब्ली माहिती असेल ह्या कॉन्सेप्ट की तांड्यावरची वस्ती काय असते. ते तुम्हाला मी जास्त डिटेल न बोलता चित्रपटात पाहायला मिळेल आणि समजेल की ही पण एक ट्रायबल कम्युनिटी आहे जी एक्झिस्ट करते. आणि अशा प्रदेशांमध्ये, भंडारदारासारख्या प्रदेशांमध्ये या कम्युनिटीचं अस्तित्व कसं असतं आणि हा सब्जेक्ट एका मराठी चित्रपटात इन्कॉर्पोरेट करणं खूप महत्वाचं होतं. जसं तुम्ही आज बघताय की आजकाल खूप ट्रेंड आहे आपल्या कल्चर, आपल्या डेमोग्राफी, आपल्या जिओग्राफी मधल्या गोष्टी बाहेर आणणं, आणि या ट्रेंडलाच ही फिल्म आज पकडते. पण ही फिल्म बनली होती 2019-2020 सालात, म्हणजे ही 5 वर्ष डिले रिलीज असून सुद्धा ही खूप आधी अशा सब्जेक्ट घेऊन भाष्य करायला तयार झाली. त्यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे आदिवासी डायलेक्ट, एक वेगळ्या प्रकारचा ट्रायबल कम्युनिटीचा डायलेक्ट आणि त्यात लिहिले गेलेले संवाद तुम्हाला ऐकायला मिळतील, जे काही एक वेगळा एक्सपेरिमेंट आहे की त्या संवादातून तुम्हाला ते संवाद कळत नसले तरी तुम्हाला ती भावना पोहोचते की एक जण मराठीत बोलतोय, दुसरा व्यक्ती त्या डायलेक्ट मध्ये बोलतोय, पण तुम्हाला ती भावना कळते
ते दृश्य बरंच काही बोलून जातं, ते एक्सप्रेशन्स कलाकाराचे बरेच काही बोलून जातात. त्यामुळे हाही एक्सपेरिमेंट वाखाणण्याजोगा आहे की अशा प्रकारचे डायलेक्ट आपण मराठी चित्रपटात वापरू शकतो. हे नवीन मेकर्सना एक दिलेलं नवीन आवाहन आहे की आपल्या सगळ्या फिल्म मेकर्सनी मराठीतल्या अशा प्रकारचे डायलेक्ट, महाराष्ट्रात भरपूर डायलेक्ट्स आहेत, ते सगळे एक्सप्लोर केले पाहिजे, जेणेकरून आपली संस्कृती, आपले कल्चरल इम्पॅक्ट्स किंवा कल्चरल रूट्स ह्या नवीन जनरेशन पर्यंत आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहतील. एक महत्वाचं वाक्य मी वापरणार आहे, ते म्हणजे सेटलिंग इमोशन्स थ्रू बोल्ड एक्सपोजर्स. हे वाक्य आणि याचा गर्भितार्थ तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेलच, पण हे या ठिकाणी हा चित्रपट एक महत्वाचं काम करतो. खूप बोल्ड एक्सपोजर्सद्वारे भावना कशा सेटल होऊ शकतात, भावना कशा खेळल्या जाऊ शकतात, यावर ही चित्रपट एका अनोख्या प्रकारे भाष्य करते. आणि हा प्रयत्न करणंच स्वतःमध्ये एक महत्वाचं पाऊल आहे मराठी चित्रपटातलं. या सगळ्या चित्रपटातले हे सगळे मुद्दे जितके महत्वाचे आहेत, तितका एक महत्वाचा मुद्दा अजून आहे, तो म्हणजे गिरीश कर्नाड. येस, गिरीश कर्नाड एक अमेझिंग सरप्राईज एलिमेंट सारखं या चित्रपटात सर्व होतं तुमच्या समोर. आणि हे व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे की खूप खूप ॲक्टर्स, खूप डिरेक्टर्स, खूप रायटर्स, सगळे फिल्म मंडळी जे आहेत, हे फिल्म लवर्स आहेत, त्यांना गिरीश कर्नाडवर भयंकर प्रेम आहे. म्हणजे 90sच्या मुलांचं तर बालपण गिरीश कर्नाडांना बघून किती छान गेलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे. मालगुडी डेज असो किंवा वेगवेगळ्या फिल्म्स असो, चित्रपट असो, गिरीश कर्नाड हे नेहमी एक अमेझिंग इंटेलेक्च्युअल व्यक्ती आणि अमेझिंग इंटेलेक्च्युअल ॲक्टर, परफॉर्मर म्हणून लोकांसमोर, इव्हन रायटर, डिरेक्टर म्हणून लोकांसमोर आलेले आहेत. आणि त्या व्यक्तीची, त्या कलाकाराची ही एक शेवटची कलाकृती म्हणून तुम्हाला दिसेल की त्यांचं ॲज अ परफॉर्मर, ॲज अन ॲक्टर हे शेवटचं काम या मराठी, आणि ते मराठी भाषेत येणं, त्यातही एक वेगळी डायलेक्ट बोलताना पण तो तुम्हाला दिसतील. ही मजा गिरीश कर्नाडांना पाहण्याची, एका सिल्वर स्क्रीनवर पुन्हा त्यांना अनुभवायची तुम्ही मिस करू नका असं मी म्हणेन. ओव्हरऑल चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर फिल्मचा सब्जेक्ट हा खूप गर्भित किंवा त्याला बोलायचं गंभीरही आहे, महत्वाचाही आहे, पण त्याला वेगळ्या प्रकारे एका कथेच्या रूपात, एका वेगळ्या रोमॅन्टिक स्टोरीच्या रूपात बसवण्याचा लेखक दिग्दर्शकांनी प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न स्वतःमध्येच एक नवीन प्रयत्न आहे, हे पहिली गोष्ट आपल्याला समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट, खूप साऱ्या चॅलेंजेस नंतर हा चित्रपट रिलीज होतोय. म्हणजे इतके चॅलेंज, मी मित्र म्हणून ऋत्विकला ओळखतो, त्यामुळे मला माहिती आहे किती चॅलेंजेस थ्रू ही फिल्म गो थ्रू केली आहे. कोविडच्या चॅलेंजेस असो, पॅन्डेमिक लॉकडाऊनचे चॅलेंजेस असो, किंवा आर्थिक गणित असो. कारण मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मराठी प्रेक्षकांनाही माहिती आहे, मराठी निर्मात्यांनाही माहिती आहे की किती चॅलेंजेस असतात एक मराठी सिनेमा बनवायचा झाला, आणि त्याचा फायनान्स, लोकांना कन्व्हिन्स करणं, त्या सगळ्या गोष्टींसाठी इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ॲक्ट अपॉन इट. आणि बिईंग अ प्रोड्युसर, याच्या सगळ्या निर्मात्यांनी केलेल्या कसरती ह्या चित्रपटात थोड्याशा तुम्हाला इम्पॅक्ट होताना दिसतात. पण तरीही फायनली ही चित्रपट लोकांसमोर येणं आपल्यातच एक यश आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप कमी बजेटमध्ये, खूप लिमिटेड लोकेशन्समध्ये एक मराठी चित्रपट संपवलेला आहे, पण तो चित्रपट इतक्या एक्सपेरिमेंटल स्टोरीला घेऊन करणं, ही हिंमत निर्मात्यांची, ही हिंमत लेखक दिग्दर्शकाची, आणि ही हिंमत पूर्ण क्रूची. या हिमतीसाठी सगळ्यांना आपण निर्माते, दिग्दर्शक, लेखक, ॲक्टर्स, टेक्निशियन्स या सगळ्या क्रूनी ही हिंमत एक दाखवली असा वेगळा चित्रपट बनवण्याची, त्यासाठी आपण अप्रिशिएट नक्की केलं पाहिजे. कारण कुठेतरी महत्त्वाचं असतं असे अनोखे, असे वेगळ्या थाटणीचे सिनेमे सतत करत राहणं. कारण हेच चित्रपट येणाऱ्या पिढ्यांसाठी एक बेस तयार करतं की बॉस, अशा प्रकारचे चित्रपट येऊन गेलेत,
आपण असं अजून एक नवीन एक्सपेरिमेंट करायला हरकत नाही. आणि ही एक्सपेरिमेंटची हिंमत नवीन फिल्म मेकर्सना, वेगळ्या प्रकारच्या फिल्म मेकर्सना मिळते, त्यासाठी आपण अप्रिशिएट नक्कीच केलं पाहिजे. या चित्रपटाच्या कास्टबद्दल मी तुम्हाला सांगतो. ऋत्विक केंद्रे, जसं तुम्हाला माहिती आहे, लीडमध्ये काम करतोय, हिरो ॲज अ लीड कॅरेक्टर, प्रोटॅगनिस्ट म्हणून या चित्रपटात तुम्हाला दिसेल. दुसरं कॅरेक्टर आहे दिशा परदेसी. या कलाकारांनी काम केलेलं आहे. अभिसा या कॅरेक्टर प्ले केलेलं आहे. शी इज फिमेल लीड, फिमेल प्रोटॅगनिस्ट इन द फिल्म. आणि तिने खूप वाखाणण्याजोगं काम केलेलं आहे आणि खूप महत्त्वाचा पाऊल ॲज अन ॲक्ट्रेस तिने उचललेलं आहे या चित्रपटा थ्रू. आणि परफॉर्मन्स तिचंही छान आहे, त्यामुळे तिलाही तुम्ही अप्रिशिएट कराल ही मूवी पाहिल्यावर, हे नक्की. सुमित पुसावळे हे एक नवीन चेहरा, नवीन कलाकार तुम्हाला या चित्रपटात दिसेल. त्याचं मी आता डिस्क्रिप्शन ओपन नाही करणार, त्यांनी काय कॅरेक्टर केलं ते तुम्हाला पाहून कळेल. आणि प्लस ही वॉज ऑल्सो अन असिस्टंट डिरेक्टर टू दिस फिल्म. यतीन कार्यकर हे सोहम म्हणजे ऋत्विकने जे कॅरेक्टर परफॉर्म केले त्याच्या वडिलांचा रोल करताना दिसतात. गिरीश कर्नाडजी तुम्हाला तिथे दिसतील. प्रतीक्षा कलमकर ॲज सानिका कॅरेक्टर तुम्हाला परफॉर्म करताना दिसेल. चित्रपटाच्या क्रू बद्दल सांगायचं झालं तर शिव कदम या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आहेत. प्रसाद पुसावळे प्रोड्युसर आहेत. MK धुमाळ प्रोड्युसर आहेत. आणि तिसरे प्रोड्युसर महेंद्र केसरी जी आहेत. त्यानंतर अविनाश विश्वजित यांनी म्युझिक केलेलं आहे. समीर भास्कर या चित्रपटाचे DOP म्हणजे सिनेमॅटोग्राफर आहेत. एडिटर एडविन अँथनी यांनी उत्तम काम केलेलं आहे. या चित्रपटाचे DI कलरिस्ट रणजित पाटील आहेत आणि चीफ असिस्टंट डिरेक्टर उमेश कराडे. प्लस व्हिज्युअल इफेक्ट्स जे आहे ते सिनेक्लिक स्टुडिओ यांनी केलेलं आहे. त्याचे VFX आणि सुपरवायझर आणि पब्लिसिटी डिझायनर गिनीलाल साळुंके आहे. प्लस या चित्रपटाबद्दल भरपूर लोकांनी न्यूजपेपरमध्ये भरपूर काही आर्टिकल्स लिहिले आहेत जे तुम्ही स्क्रीनवर आता पाहू शकता. आणि ही एक संगीतमय प्रेम कहाणी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात लागली आहे. माझ्या मित्रासाठी, ऋत्विक केंद्रेसाठी. आणि मराठी सिनेमाला एक नवीन स्टार मिळाला आहे आणि एक वेगळा सब्जेक्ट हाताळला गेला आहे. गिरीश कर्नाडांची ही एक शेवटची फिल्म आहे. या सगळ्यासाठी हा चित्रपट तुम्ही एकदा नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. आणि कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं चित्रपट पाहून त्याबद्दल. आणि पुढचा एक सिने अप्रिसिएशनचा वेगळा इन डिटेल व्हिडिओ घेऊन मी लवकरच येतोय आणि तुमच्या भेटीला आपण त्यावर चर्चा करू. अगेन आय एम एक्सप्लेनिंग दिस की हिंदीमध्ये जेव्हा मी बोलताना सांगतोच की हा जो मी प्रयत्न करतोय सिने अप्रिसिएशन करण्याचा, दिस इज नॉट अ मूवी रिव्ह्यू. हा फिल्म रिव्ह्यू नाही आहे. सिने अप्रिसिएशन इज अबाउट अप्रिशिएटिंग सिनेमा, टॉकिंग अबाउट द सिनेमा, ज्यांनी वेगवेगळे फिल्म मेकर्स, फिल्म स्टुडंट्स इन्स्पायर होतील आणि आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो थोडा सुजाण होईल की चित्रपट बनण्याच्या पाठची मेहनत काय असते, पर्स्पेक्टिव्स काय असतात. आणि ते पर्स्पेक्टिव्ज आज मराठी चित्रपटाबद्दल, सरगमबद्दल मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला कसा वाटला एपिसोड मला कमेंटमध्ये सांगा. मेल करा आम्हाला. तुम्ही ईमेल ID वर ईमेल करू शकता, इंस्टाग्राममध्ये DM करू शकतात. आणि स्पेशली काही वेब सिरीजवर मला बोलण्याची इच्छा आहे, पण कोणत्या वेब सिरीजवर तुम्हाला सिने अप्रिसिएशन केलेलं आवडेल तेही तुम्ही DM किंवा कमेंट करू शकता आणि मला कळवू शकता. सो आज आपण इथे थांबूया. आणि कधी धक्का कधी मस्ती हे जे गाणं आहे सरगम मूवीचं ते तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला आवडेल आणि त्याच्यावर तुम्ही डान्सही करू शकता. सो थँक्यू. सायनिंग ऑफ फॉर टुडे. आय एम तुनीर, Visionary Studios, vision to inspire.